महाराष्ट्राच्या राजकारणात यापुढे काय काय घडणार याची तुम्हाला कल्पनाही नाही. राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य. राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला उधाण. सप्टेंबर महिन्यात या देशात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतील. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी राष्ट्रपतींच्या भेटी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं भाकीत. चीननं भारताचा 2000 चौरस किलोमीटरचा भूभाग गिळंकृत केला आहे. हे तुम्हाला कसं कळलं? जर तुम्ही खरे भारतीय असता तर तुम्ही असं वक्तव्य केलं नसतं. राहुल गांधींना सुप्रीम कोर्टानं सुनावलं. मनसे मुंबई महापालिकामध्ये 100% सत्तेत येणार. युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं भाष्य. महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि मनसेचं मुंबईतील राजकारण पूर्णपणे संपेल. निवडणुकीनंतर ठाकरेंना भाषेवर राजकारण करण्याची संधी मिळणार नाही. निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं. निशिकांत दुबे महाराष्ट्रात कधी येत आहेत याची आम्ही वाट पाहतोय. आम्हाला दुबेंचं आमच्या पद्धतीनं स्वागत करायचं आहे. मनसेच्या संदीप देशपांडेंचा इशारा. हिंदीला जेव्हा राजभाषेचा दर्जा मिळाला तेव्हा महाराष्ट्र राज्य अस्तित्वातही नव्हतं. भाषिकवादावर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य. सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलं. जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. तर आव्हाडांनी हिरवा आतंकवाद शब्द वापरून दाखवावा. प्रकाश महाजन यांच्याकडून आव्हाडांना आव्हान. भाजपमध्ये 75 वर्षांपर्यंत नेता राहता येतं. मात्र पदावर असल्यास 80 वर्षांपर्यंतही नेता राहता येतं. अमरावतीतील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. धनंजय मुंडे यांना सरकारी बंगला सोडवेना. मंत्रिपद जाऊन 4.5 महिने झाल्यानंतर मुंडेंनी सातपुडा हा शासकीय बंगला सोडला नाही. धनंजय मुंडे 42 लाख रुपये दंड भरणार की मुख्यमंत्री दंड माफ करणार याकडे लक्ष. कोणत्याही परिस्थितीत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेऊ नये. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. सहा ऑगस्टला राज ठाकरे आणि बच्चू कडू यांची भेट होणार. बच्चू कडूंच्या आगामी आंदोलनासंदर्भात दोन्ही नेते भेटणार. सूत्रांची माहिती. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची पुन्हा एकदा चलो मुंबईची हाक. 29 ऑगस्टला मराठा आंदोलक मुंबईत धडकणार. मनोज जरांगेंची घोषणा. आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात कळमनुरी विधानसभेत भव्य कावड यात्रेचं आयोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही कावड यात्रेत सहभागी होणार. पनवेलमधील बार फोडल्याप्रकरणी मनसे पदाधिकारी योगेश चिले अटकेत. बार संदर्भातील राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर चिलेंनी एक बार फोडला. पुण्याच्या खेडमध्ये पतीला मारहाण करत पत्नीचं अपहरण. आंतरजातीय प्रेमविवाहातून मारहाण आणि अपहरण झाल्याचा प्रकार. मुलीचा भाऊ आणि आईसह 15 जणांवर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या नारेगावात अतिक्रमणावर कारवाई. अतिक्रमण हटाव कारवाईसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा महापालिकेवर धडक मोर्चा. महापालिकेतील वाढत्या भ्रष्टाचाराच्या निषेधात ठाकरे गटाचं आंदोलन. भाजपच्या मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भातील बैठकीला सुरुवात. मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन. दादरमधील कबूतरखाना तात्पुरता बंद. कबूतरखाना बंद केल्यामुळे जैन समाज नाराज. मंगलप्रभात लोढा आणि महापालिका आयुक्त यांची आज भेट होण्याची शक्यता. मुंबईच्या मदनपुरा परिसरात एक इमारत कोसळली. सुदैवाने इमारत दुर्घटनेत कुणीही जखमी नाही. पोलीस घटनास्थळी दाखल. भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले. तापी नदीमध्ये 6392 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा.